नमस्कार, तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी शुभम राज। थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार असणारे पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील चेतन अरुण नरके यांचा सर्वच क्षेत्रात गाढा अभ्यास आहे। त्यांनी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता। त्यामुळे त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून प्रचार करून जनतेच्या मनात घर निर्माण केलं होतं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डावलण्यात आलं, म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची ठरवली। त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावून घेतले। यावेळी संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले आदींच्या उपस्थितीत चर्चा करून हातकणंगले बाबतीत निवडणूक लढवण्याचा शब्द दिला। त्यामुळे चेतन नरके सध्या हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे तारा न्यूजशी बोलताना सांगितले। निवडणूक जवळ येईल तसा गुंता वाढत चाललेल्या हातकणंगले मतदारसंघातून ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाने लढण्याचा निर्णय निश्चित करून चेतन नरके यांना उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित केलं आहे। कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेची असतानाही उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी ती जागा सोडली। सांगलीची जागा देण्याबाबत चर्चा झाली, पण याचा निर्णय अद्याप तळ्यात मळ्यात आहे। हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीने न लढवता आपल्याला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता। त्यासाठी त्यांनी 2 वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती। यावेळी ठाकरे यांनी आपण पाठिंबा देणार नाही, तुम्ही शिवसेना पुरस्कृत म्हणून लढा असा प्रस्ताव शेट्टींना दिला होता, पण शेट्टी यास मात्र काही तयार नव्हते। एकंदरीतच शेट्टी यांना आघाडीचा पाठिंबा हवाय। या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली। या चर्चेतून हातकणंगलेची जागा शिवसेना लढवणार हे निश्चित करण्यात आलं। यासाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली। नरके यांना संधी देण्याबाबत एकमत झालं। गेल्या 2.5 वर्षांपासून नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी तयारी करत आहेत। प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेले ते एकमेव उमेदवार आहेत। उच्च शिक्षित आणि वेगळं काहीतरी करण्याची धडपड असं त्यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनाच हातकणंगलेतून उमेदवारी देण्याचा विचार पुढे आलाय। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून या मतदारसंघातही चेतन नरके यांचा चांगला संपर्क असल्यानं त्यांच्या नावाचा विचार झाल्याचं समजतंय। पन्हाळा पब्लिक स्कूल तसेच हातकणंगले मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। मतांची बेरीज चांगली आहे। शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी या परिसरात त्यांचा संपर्क चांगला आहे। त्याचा फायदा होईल म्हणून आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे। शेट्टी यांना पुरस्कृत उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेने लढण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्याने शेट्टी यांना त्याचा दणका बसला। यंदा पुन्हा तिरंगी लढत झाल्यास कोणाला फायदा होणार हे मात्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे। सध्या तरी शेट्टी यांच्या एकला चलो या भूमिकेला शह देण्यासाठी महायुतीबरोबरच आता महाविकास आघाडी ही मैदानात उतरण्यात असल्याचं चित्र समोर आहे। आणि या मतदारसंघात मात्र चुरस वाढण्याची शक्यता चांगलीच वाढली आहे। याने अशाच इतर बातम्यांसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।